ठाकरे बंधूंना सभेसाठी मैदान मिळू नये यासाठी कट रचला जात असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला। तर प्रत्येकाला सभा घेण्याचा अधिकार आहे असं उत्तर महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिलंय। सभा कधी घ्यायचा याचं गणित आणि याची मांडणी आम्ही केलेली आहे। 9 तारखेला ही पहिली सभा नाशिकला होते, त्यानंतर माननीय उद्धव साहेब संभाजीनगरला जातात। आम्हाला माहिती आहे सभा कधी घ्यायच्या आणि कशा प्रकारे घ्यायच्या। मुंबईमध्ये मैदान अडवून ठेवलेलं आहे, तो वाद सुरू आहे। म्हणजे शिवसेना किंवा मनसेच्या महायुतीला सभा घेता येऊ नये या राक्षसी हेतूनं बरं का मैदानांवरती दगड ठेवलेले म्हणजे उगाचच। तर त्याच्यावरती आता आमची चर्चा सरकारशी सुरू आहे। बंधूंची एकच विराट सभा होणार आहे, मात्र त्या ठिकाणी मैदान मिळू नये म्हणून प्रयत्न केले जात आहे असा आरोप त्यांच्याकडनं ते आरोप प्रत्यारोप करतात। ते छोट्या छोट्या गोष्टीला मोठे करतात। त्यांना नियमाप्रमाणे सर्व मैदानं मिळतात। काहीतरी हवा तयार करून जनता जास्तीत जास्त आली पाहिजे। जनतेमध्ये त्या ठिकाणी अशा बातम्याच्या माध्यमातून लोक भावना निर्माण झाली पाहिजे। ते लोक काय करतात, प्रचारामध्ये त्यांचा एक ठरला आहे की भावनात्मक पद्धतीने आणि या ठिकाणी काहीतरी असा वाद तयार करून लोकांच्या मनात जागा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे। कोणी कोणाला थांबवत नाही। लोकशाहीमध्ये निवडणुका लढण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि प्रत्येकाला ग्राउंड न्यायचा अधिकार आहे, प्रत्येकाला सभा घ्यायचा अधिकार आहे। विराट घ्या नाही तर छोटी घ्या, टिल्लू घ्या नाही तर मोठी घ्या, पण तुम्ही सभा घ्या, काही फरक पडणार नाही आणि भावनात्मक बोलून काही होणार नाही। विकासाच्या मुद्द्यावर मतं मागितले पाहिजे।